भाजप आमदार सुरेश धस आता आपल्यासोबत आहेत। सुरेशजी, वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुलेला तुरुंगात मारहाण झाल्याचा आरोप होतोय, तुमच्यापर्यंत काय माहिती आहे? माहिती ते गीते आहे, महादेव गीते हां आणि शनी आठवलेचा काय तो मुलगा आहे, हां त्यांनी मारहाण केलेली। हा जो महादेव गीते आहे हां मी अटक होण्यापूर्वी एक व्हिडिओ प्रसारित केलेला आहे आणि मला खोट्या गुन्ह्यामध्ये कसं गुंतवलं वाल्मिक कराड यांनी ते सांगून मग तो जेलमध्ये गेलेला आहे। हे इतरांना खोट्या गुन्ह्यामध्ये अडकवायचं, कुणाला खोट्या बाकीच्या काही प्रकरणामध्ये अडकवायचं, असे काही मंडळी एकत्र येऊन या लोकांना मारला असं। पण सुरेश धसजी, फक्त एक झटापट होती की मारहाणीचं स्वरूप गंभीर आहे? झटापट नाही, थोडं काय झापट झोपट झाली असेल, जास्त काय। म्हणजे केवळ हातापायी झालेली आहे का कुठल्या वस्तूच्या आधारे ही मारहाण करण्यात आली? नाही नाही, हातापायी झाली ती, एवढं मारहाण वगैरे वस्तूनी नाही। पण सुरेश धसजी, यापूर्वी ऐकलं होतं की वाल्मिक कराडचे अनेक शत्रू सुद्धा तिथे आहेत, त्यामुळे वेगळ्या बराकमध्ये त्यांना ठेवण्यात आलेलं आहे। वाल्मिक कराड ते स्वतः वाल्मिक कराड ज्यांना शत्रू समजतात ते बबन गीते, हे बबन गीतेचेच हे समर्थक आहे। तो महादेव गीते त्याला बापू आंधळेच्या प्रकरणामध्ये गोवण्यात आलेलं आहे। आता त्याचा सहभाग आहे का नाही ते पोलीस तपासामध्ये पुढे येईल। आणि त्याने स्वतः मात्र सांगितलं होतं की माझा सहभाग नाही, विनाकारण मला बबन गीतेंना सुद्धा अडकवायला यांनी FIR घटना 8:30ला घडलेली आणि FIR करताना मात्र 7 वाजताचा टाइम दाखवला, कारण ते केल्याशिवाय बबन गीते त्याच्यात अडकत नव्हता। मग सुरेश धसजी, आता वाल्मिक कराडला रुग्णालयात दाखल केलं जाऊ शकतं या मारहाणीनंतर? एवढे नाही, 2 चापटा हल्ले ते। ओके, पण मला एक सांगा, त्यांना वेगळ्या बऱ्याकमध्ये ठेवण्यात आल्याची माहिती होती, अनेक शत्रू त्यांच्या अवतीभोवती आहेत, पण असं असताना सुद्धा तुरुंगात अशी मारहाण होणं गंभीर नाही वाटत? नागपूर किंवा अमरावती जेलला यांनाच पाठवून द्यायला पाहिजे ना। तुम्ही अशा पद्धतीची काही मागणी करणार आहात का? हो, वाल्मिक संतोष देशमुखच्या मारेकरांना अमरावती किंवा नागपूरच्या जेलला हलवलेलं चांगलं राहील असं आमचं मत आहे। आणि तसं जर नाही केलं तर यापुढे सुद्धा आणखी कोणाकडून वाल्मिक कराडला मारहाण होऊ शकते, अशी काही शक्यता? आपल्याला शक्यता कशाला हे करायचं, घटना घडली हे मात्र खरं। ठीक आहे।